तर यावेळेस एक मोठी बातमी समोर येते। सचिन वाझेंसह एनआयची टीम मिठी नदीवर पोहोचलेली आहे। मिठी नदीमध्ये यावेळेस आपण बघतोय की एनआयचा तपास सुरू आहे। मिठी नदीत डीव्हीआर आणि इतर साहित्य सापडलेलं आहे। मिठी नदीत एनआयचा तपास सुरू आहे। मिठी नदीतून एनआयने काही साहित्य काढल्याचं देखील दिसतंय। सचिन वाझे यांनी मिठी नदीत हे साहित्य टाकलं होतं। ते साहित्य शोधण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी आपण बघतोय की मिठी नदीत शोध कार्य सुरू आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, अतिशय महत्त्वाची ही दृश्य आपण बघतोय। या नदीतून काही साहित्य बाहेर काढताना पाहायला मिळत आहे। सचिन वाझेंच्या उपस्थितीत या ठिकाणी हे साहित्य देखील आता हस्तगत झालेलं आहे। काय सांगाल? स्नेल, जवळपास अर्ध्या तासापासून एनआयचे अधिकारी सचिन वाझेंना घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण आता जर इकडची दृश्य पाहिली तर काही जे डीव्हीआरचं साहित्य आहे ते सुद्धा नदीतून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सफाई कामगारांच्या मदतीने हे सगळं साहित्य जे आहे ते एनआयचे अधिकारी ताब्यात घेण्यात दिसत आहेत। सचिन वाझेंना जवळपास अर्ध्या ते पावणे तासापूर्वी या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि त्यांनी या नदीमध्ये काय काय फेकलेलं होतं, कुठे उभे राहून फेकलेलं होतं याचा आढावा स्वतः एनआयच्या अधिकाऱ्यांनी घेतला। एनआयचे एसपी विक्रम खलाटे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत आणि त्यांनी सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने अजून सुद्धा शोध मोहीम सुरू आहे। आपण पाहतोय की जवळपास 7 ते 8 हे जे सफाई कर्मचारी आहेत ते या मिठी नदीच्या पात्रामध्ये उतरलेले आहेत। पाणी हे दुर्गंधीयुक्त आहे, अतिशय घाण असं पाणी आहे। तरी सुद्धा जे डीव्हीआर सचिन वाझेंनी फेकलेले होते किंवा इतर साहित्य पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने फेकलेलं होतं ते ताब्यात घेण्याचं काम एनआयच्या अधिकाऱ्यांकडून केलं जातं आणि त्यांना मदत हे सफाई कर्मचारी करताना दिसत आहेत। आतापर्यंत जवळपास 4 ते 5 पार्ट हे जप्त करण्यात आलेले आहेत आणि ते या केसशी संबंधित आहेत का, ते सचिन वाझेंनीच फेकले होते का याची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। मात्र पाण्यामधलं हे जे लोखंडी साहित्य आहे ते शोधण्यासाठी मेटल डिटेक्टर हे आतमध्ये या सफाई कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे आणि ते पाण्यात शोधण्याचं काम या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीकडून केलं जात आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की जवळपास 4 ते 5 हे जे पार्ट्स आहेत वेगवेगळे ते आतापर्यंत एनआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेले आहेत आणि या माध्यमातून नक्की या सगळ्या डीव्हीआरमध्ये किंवा या पार्ट्समध्ये काय दडलेलं आहे जे या केसमध्ये पुढच्या तपासामध्ये एनआयच्या अधिकाऱ्यांना मदत करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या नदीच्या बाजूला एक सोसायटी होती, तिथून सचिन वाझेंना या नदीपर्यंत चालवत आणण्यात आलं आणि तिथून त्यांना काही प्रश्न एसपी विक्रम खलाटे यांनी स्वतः विचारले आणि त्याचे उत्तर मिळताच सफाई कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांना आता जवळपास अर्ध्या तासापासून या नदीमध्ये उतरवण्यात आलेलं आहे, पात्रामध्ये उतरवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मदतीनं जे पुरावे सचिन वाझेंनी नष्ट करण्याच्या हेतूने या पात्रामध्ये फेकलेले होते ते ताब्यात घेण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण पाहतोय की एनआयचे अधिकारी अजून सुद्धा घटनास्थळी दाखल आहेत। सचिन वाझेंना थोड्या वेळापूर्वी पुन्हा गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे, मात्र त्यांना 2 वेळा या ठिकाणी गाडीमधून उतरवण्यात आलं आणि काही प्रश्न विचारण्यात आले। त्यावेळी सचिन वाझे सध्या या ठिकाणी आहेत का, ते यावेळेस उपस्थित आहेत का की त्यांना पुन्हा एनआय घेऊन गेली आहे? स्नेल, आपण पाहतोय की एनआयची इकडे गाडी आहे, त्या गाडीमध्ये सचिन वाझेंना बसवण्यात आलेलं आहे। जवळपास 2 वेळा त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं, मात्र त्यांना जे विचारलेले प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर मिळताच त्यांना पुन्हा पोलीस बंदोबस्तामध्ये गाडीत बसवण्यात आलेलं आहे आणि स्वतः एसपी विक्रम खलाटे या दुसऱ्या बाजूला उपस्थित आहेत आणि शोध मोहीम सुरू आहे। खरं तर सुरुवातीला त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये उतरवण्यात आलं। मात्र जे डीव्हीआर आता बाहेर काढून ठेवलेले आहेत ते डीव्हीआर ताब्यात घेतल्यानंतर हे तेच डीव्हीआर आहेत का किंवा हे तेच साहित्य आहे का असं सुद्धा विचारण्यासाठी सचिन वाझेंना पुन्हा गाडी बाहेर काढण्यात आलेलं होतं। मात्र त्याचं उत्तर त्याने दिल्यानंतर पुन्हा त्यांना गाडीत बसवण्यात आलेलं आहे। सचिन वाझे अजून सुद्धा इथं आहेत, एनआयचे अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही सगळी शोध मोहीम जी आहे ती मिठी नदी पात्रात सुरू असल्याचं आपण पाहतोय। अजून सुद्धा काही साहित्य आहे जे पात्रामध्ये फेकण्यात आलेलं आहे आणि ते साहित्य शोधण्याचं काम सध्या या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आलेलं आहे, सुरू आहे। या पाण्यामधलं साहित्य जे लोखंडी साहित्य आहे ते सहज उपलब्ध व्हावं किंवा सापडावं यासाठी मेटल डिटेक्टरचा सुद्धा उपयोग केला जातोय। मेटल डिटेक्टर हे दोरीला बांधण्यात आलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे। ते पाण्याच्या तळाशी जाऊन शोधण्याचा प्रयत्न सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने केला जातोय आणि या मेटल डिटेक्टरला जे साहित्य चिकटेल ते साहित्य वर काढून त्या अधिकाऱ्यांना विचारले जाते की हेच साहित्य तुम्हाला अपेक्षित आहे का आणि त्यानंतर ते साहित्य वर जप्त करण्याचं काम सुरू आहे। मात्र ही सगळी जे साहित्य आतापर्यंत सापडलेलं आहे ते पुन्हा ऍक्टिव्हेट करून त्याच्या माध्यमातून काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते सापडतात। नक्कीच, आणि या तपासासाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कृष्णा, थोडं थांबवतोय। यावेळेस माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्या बरोबर ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत। आपण बघतोय की आता डीव्हीआर आणि तत्सम काही वस्तू ज्या आहेत त्या या नदीपात्रातून आता एनआय ने हस्तगत केलेल्या आहेत। या वस्तू किती महत्त्वाच्या आहेत या तपासासाठी, काय सांगाल?
नाही, अतिशय महत्वाचा दुवा आहे हा पुरावा म्हणून. आणि तसं बघितलं तर डीव्हीआर कशासाठी नष्ट करण्यात आले होते, तर केसमध्ये पुरावा उपलब्ध राहू नये. म्हणजे हे जे कलम 201 त्या केसमध्ये लागलेलं आहे की पुरावा नष्ट करण्यात आला, तो नष्ट करण्यात आलेला पुरावा जर अशा प्रकारे आपल्याला मिळत असेल त्या ठिकाणी आणि तोही ऍट द इन्स्टन्स ऑफ अक्यूज म्हणजे वजेकडून तो मिळत असेल, तर हा फार चांगला एव्हिडन्स प्रॉसिक्युशनसाठी आणि एकंदर तपासी यंत्रणासाठी निर्माण झालेला आहे असं मी म्हणेल. आता त्या डीव्हीआर मधून काय मिळेल न मिळेल हा एक भाग सोडा, पण याच्या दोन गोष्टी प्रामुख्याने पुराव्यासह सिद्ध होतील. एक म्हणजे वाझेंनी या केस मधला एव्हिडन्स नष्ट केला, त्याचा हा चक्रदर्शिनी पुरावा आहे. आणि जर समजा या डीव्हीआर मध्ये, कारण इलेक्ट्रॉनिक माध्यम हे हाय डिव्हाइसेस एवढे स्ट्रॉंग असतात की हे पाण्याबिण्यामध्ये अशा याच्यामध्ये डिस्ट्रॉय होत नाही. डाटा हा रिट्रीव्ह करता येऊ शकतो आणि जर समजा तो डाटा रिट्रीव्ह झाला तर परत त्या दृष्टीनं याच्या कृष्णकृत्याचा जो काही पुरावा त्याच्यामध्ये आहे तोही तपासी यंत्रणाच्या हाती लागू शकतो. एकंदरीत कोर्टामध्ये सक्षमपणे केस उभी राहण्याच्या दृष्टीनं हा फार चांगला पुरावा मानला जातो, कारण एव्हिडन्स ऍक्ट 27 नुसार हा पंचनामा चालू आहे, जो आता मी स्क्रीनवर बघतोय. त्याप्रमाणे हा पंचनामा 27 भारतीय पुराव्याचा कायदा 1872 या कायद्यानुसार चालू आहे. 27 मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की गुन्हेगारांनी किंवा केस मधील आरोपीने जर एखादी गोष्ट पुढील तपासाच्या दृष्टीने उघड होईल असं विधान केलं आणि त्याप्रमाणे पोलीस तिथपर्यंत घेऊन गेला तो आणि पोलिसांना नेमकं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हेगारी कृत्य केले त्या ठिकाणी त्याचे रेसिड्यू किंवा पुरावा सापडला, तर हा कोर्टामध्ये फार चांगला एव्हिडन्स मानला जातो. म्हणजे याला परिस्थितीजन्य पुरावा, आरोपीचं स्टेटमेंट, त्यानंतर विटनेसेस असतील त्यांचं स्टेटमेंट आणि या ठिकाणी जो पंचनामा होईल त्या पंचांच्या तुम्हाला ही दृश्य आपण बघू शकतो. यावेळेस या ठिकाणी डीव्हीआर सोबतच आणखीनही साहित्य काहीतरी मिळत आहे. हे जे सकृतदर्शनी दिसतंय आपल्याला ते हा पीसीयू असल्याचं आपण इथे म्हणू शकतो. पीसीयू सारखी खरं तर ही वस्तू आहे. मेटल डिटेक्टरच्या सहाय्यानं या ठिकाणी तपास सुरू आहे आणि हे सगळे सफाई कर्मचारी या ठिकाणी आता या ठिकाणी काय काय नेमकं आढळत आहे ते बाहेर काढून एनआयच्या ताब्यात देत आहेत. पीसीयू सारखी वस्तू देखील या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. सीपीयू या ठिकाणी माफ करा आहे आणि आपण बघतोय की सचिन वाझे यांना देखील या ठिकाणी एनआयनं आणलं होतं आणि हा सीपीयू तत्सम ही वस्तू आता इथून बाहेर काढण्यात आलेली आहे. सफाई कर्मचारी जे आहेत जे या ठिकाणी उतरलेले आहेत ते या सगळ्या वस्तू हळूहळू बाहेर काढतायत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय. सीपीयू हा नेमका या सीपीयू मध्ये काय, खरं तर कॉम्प्युटरमध्ये सीपीयूला ब्रेन म्हटलं जातं. या सीपीयू मध्ये सगळ्या वस्तू चं आकलन होत असतं. खरं तर सीपीयू अतिशय महत्वाचा आहे, परंतु आता या संपूर्ण तपासामध्ये सीपीयूचं एकंदरीतच महत्व हे खूप मोठं नक्कीच म्हणावं लागेल. आणि आपण बघतोय मिठी नदी काठावरून एनआयचा हा संपूर्ण तपास थेट आपण बघतोय की कशा पद्धतीने एक एक वस्तू आता बाहेर येत आहेत. आता सीपीयू देखील बाहेर काढण्यात आलेला आहे. डीव्हीआर देखील यावेळेस या सफाई कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलेला आहे. सचिन वाझे देखील याच ठिकाणी सध्या आहेत ज्या ठिकाणी एनआयचा हा सखोल तपास सुरू आहे. ही थेट दृश्य मिठी नदीच्या काठावरून TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह आपण बघू शकता. प्रत्येक अपडेट आपण यावेळेस बघू शकताय की कशा पद्धतीनं अनेक वस्तू सध्या बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. सीपीयू सदृश ही वस्तू देखील आता बाहेर काढण्यात आलेली आहे. नेमका हा सीपीयू या गुन्ह्यामध्ये किती महत्वाचा होता, या सीपीयू मध्ये नेमकं काय काय होतं हे देखील आता पाहायला मिळू शकतं. काही वेळापूर्वी जेव्हा आपण धनराज वंजारी सरांशी बोललो तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की अतिशय महत्वाचं आहे खरं तर हे पुरावे आहेत, कारण हे नष्ट करता येऊ शकत नाहीत आणि आता हे पुरावे हाती लागलेत तर हा एनआयच्या संपूर्ण तपासासाठी अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी म्हणावा लागेल. आणि पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच एनआयची संपूर्ण टीम या ठिकाणी सचिन वाझेंना घेऊन उपस्थित आहे. ज्या ठिकाणी या वस्तू डिस्ट्रॉय करण्यात आल्या होत्या, फेकून देण्यात आल्या होत्या, त्याच ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे. आणि आता आपण बघतोय की अशा पद्धतीनं एक एक वस्तू बाहेर येत आहे. सीपीयू देखील या ठिकाणी फेकण्यात आला होता, तसंच डीव्हीआर देखील बाहेर काढण्यात आलेला आहे. आणि ही थेट दृश्य आपण बघतोय.
मागील अर्ध्या तासापासून मिठी नदीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। एनआयएचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। वाझे यांना मिठी नदीच्या किनारी उभा करून या ठिकाणी संपूर्ण माहिती देखील जाणून घेण्यात आलेली आहे। हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, या संबंधित गुन्ह्यासंदर्भात हे सापडलेलं साहित्य किती मोलाचं ठरतं हे देखील पाहावं लागणार आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आपण बघतोय की आता सीपीयू ताब्यात मिळालेला आहे या ठिकाणी। पुन्हा सचिन वाझेंना हे दाखवण्यात येईल का, त्यांना बाहेर काढण्यात येईल का, आणि काय पद्धतीचं वातावरण आणि आणखीन या ठिकाणी नेमके काय काय वस्तू फेकलेल्या आहेत त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? स्नेहल, आपण पाहतोय की हा जो सीपीयू सफाई कर्मचाऱ्यांच्या हाती लागलेला होता तेव्हा सचिन वाझेंना गाडीच्या बाहेर काढण्यात आलेला होता आणि हाच सीपीयू त्यांनी फेकला होता का असा प्रश्न सुद्धा त्यांना थोड्या वेळापूर्वी विचारण्यात आला आणि पुन्हा त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की सीपीयू त्याचबरोबर अजूनही कम्प्युटरचे काही पार्ट्स आहेत, डीव्हीआर आहे, तो आता एनआयएच्या अधिकाऱ्यांना मिळालेला आहे। मात्र अजून सुद्धा शोध मोहीम सुरू आहे, त्यामुळे याचा अर्थ असा होतो की फक्त एवढंच साहित्य नाही तर याच्याही पेक्षा जास्त साहित्य जे आहे ते पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने सचिन वाझेंनी या नदीमध्ये फेकलेलं होतं, पात्रामध्ये फेकलेलं होतं आणि सफाई कर्मचारी अजून सुद्धा हे सगळं साहित्य जे आहे ते जप्त करण्याचा प्रयत्न करतायत। एनआयएचे अधिकारी स्वतः घटनास्थळी दाखल आहेत। साकेत कॉम्प्लेक्स जे सचिन वाझेंचं घर आहे त्या सोसायटी मधला सुद्धा डीव्हीआर गायब झालेला होता। शिवाय जिथून नंबर प्लेट बनवून घेतलेल्या होत्या तिथून सुद्धा रियाज काझींनी एक डीव्हीआर जो आहे तो गायब केलेला होता आणि तिथे दुसरा बसवलेला होता, अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। त्यामुळे तिथलेच हे डीव्हीआर आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एनआयएच्या अधिकाऱ्यांना हे एक मोठं यश म्हणावं लागेल, कारण जे डीव्हीआर आतापर्यंत गायब होते ते पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल तो एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून केला जातोय। मात्र हे सगळं साहित्य आता पाण्यामध्ये होतं गेले काही दिवस, त्यामुळे ते पुन्हा ऍक्टिव्ह करणं, त्याच्यातील सगळे जे काही पुरावे आहेत किंवा महत्त्वाचा डेटा आहे तो पुन्हा मिळवणं हे सुद्धा एक एनआयएच्या अधिकाऱ्यांसमोर महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की यामध्ये टेक्निकल एक्सपर्टची मदत घेतली जाऊ शकते आणि तांत्रिकदृष्ट्या जेवढे प्रयत्न एनआयएच्या अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून खरं तर हे सगळा डेटा जो आहे तो पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून केला जाऊ शकतो। मात्र सचिन वाझेंनी ज्या ज्या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता, जिथं जिथं साहित्य फेकलेलं होतं तिथे तिथे एनआयएचे अधिकारी त्यांना घेऊन पोहोचत आहेत आणि हे सगळं साहित्य जे आहे ते जप्त करण्याची प्रोसेस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे आपण पाहतोय की साकेत कॉम्प्लेक्समधील त्यांचं घर असेल किंवा माहीममधील खाडी असेल आणि जिथे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या रेतीबंदर परिसरामध्ये सचिन वाझेंना याच्यापूर्वी नेण्यात आलेलं होतं। मात्र आज त्यांना ही माहिती मिळालेली होती की याच नदीवरती उभं राहून सचिन वाझेंनी काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते नष्ट करण्याच्या उद्देशाने या पात्रामध्ये फेकलेले होते आणि म्हणून त्यांना एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जवळपास अर्धा ते पावणा तासापूर्वी या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे मिळतात। सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आणि सफाई कर्मचाऱ्यांना या पात्रामध्ये उतरवून त्यांच्याकडून हे सगळं साहित्य जे आहे ते त्यांच्या मदतीने ताब्यात घेण्याचं काम गेल्या अर्धा पावणा तासापासून सुरू आहे। त्यामुळे हे साहित्य जप्त केल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह करणं आणि याच्यातला डेटा पुन्हा मिळवलं तर मात्र सचिन वाझेंच्या विरोधामध्ये एक मोठे पुरावे जे आहेत ते एनआयएच्या अधिकाऱ्यांना मिळतील, प्राप्त होतील आणि त्यामुळे येत्या काळामध्ये तपासामध्ये सचिन वाझेंच्या विरोधामध्ये भक्कमपणे हे पुरावे कोर्टामध्ये एनआयए ठेवू शकतं। मात्र आतापर्यंत सचिन वाझेंनी जिथे जिथे जाऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय त्या सगळ्या ठिकाणची पाळमुळं खणून करण्याचा प्रयत्न एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून केला जातोय हे आपण पाहतोय। सचिन वाझे अजून सुद्धा गाडीमध्ये उभे आहेत। आतापर्यंत त्यांना जवळपास 3 वेळा गाडीच्या बाहेर काढण्यात आलंय, वेगवेगळी माहिती विचारण्यात आली आणि अजून सुद्धा ही शोध मोहीम जी आहे ती मिठी नदी पात्रात सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि यासाठी एनआयएचे अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत। बिलकुल कृष्णा, आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की नेमके असं किती साहित्य या ठिकाणी टाकण्यात आलेलं असू शकतं, त्या संदर्भात काही अंदाज एनआयएचा आता जवळजवळ आपण बघतोय की डीव्हीआर आणि तसं साहित्य देखील या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता मग आणखीन या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे का, त्या संदर्भात काही अंदाज येतोय का त्या ठिकाणी इतकं साहित्य मिळाल्यानंतर? स्नेहल, सध्याची परिस्थिती पाहता हे सर्च ऑपरेशन अजून थोडा वेळ सुरू राहील असं वाटतंय, कारण आतापर्यंत जवळपास एक सीपीयू त्याचबरोबर काही पार्ट्स म्हणजे 2 ते 3 डीव्हीआरचे जे भाग आहेत ते आतापर्यंत एनआयएच्या अधिकाऱ्यांना सापडलेले आहेत। मात्र वाझेंनी किती ठिकाणचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं ह्या पात्रामध्ये साहित्य फेकलेलं होतं ते सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण पाहतोय की सफाई कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा जवळपास 7 ते 8 आहे। त्यामुळे कदाचित हे साहित्य सापडण्यासाठी मदत व्हावी किंवा अगदी सहजरित्या ते सापडावं यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। मात्र साकेत कॉम्प्लेक्समधील त्यांच्या घरातला डीव्हीआर, घराच्या सोसायटी परिसरातला डीव्हीआर असेल किंवा ज्या ठिकाणी
बनवून बनावट नंबर प्लेट मागवण्यात आलेल्या होत्या किंवा तयार करून घेण्यात आलेल्या होत्या, तिथलाही DVR आतापर्यंत गायब झालेला आहे। त्यामुळे जवळपास 2 ते 3 ठिकाणचे DVR आतापर्यंत गायब झाल्याचं तपासामध्ये समोर आलेलं होतं। त्यामुळे हे सगळे DVR याच मिठी नदीमध्ये फेकण्यात आलेले होते का, ही सुद्धा माहिती पडताळणं खूप गरजेचं असणार आहे। मात्र सचिन वाजेंना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। NIAचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल आहेत। NIAचे SP विक्रम खराटे स्वतः या घटनास्थळाची पाहणी करत आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। पण पाहतोय की अजून सुद्धा काही सफाई कर्मचारी जे आहेत ते या नदीपात्रामध्ये शोधण्याचं काम करतायत। मेटल डिटेक्टरचा या ठिकाणी उपयोग केला जातोय, कारण हे सगळं साहित्य जे आहे ते लोखंडी साहित्य आहे। त्यामुळे ते पाण्याच्या जर तळाशी गेलेलं असेल तर ते शोधण्यासाठी या सफाई कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी NIAच्या अधिकाऱ्यांनी स्वतःसोबत मेटल डिटेक्टर्स आणले होते आणि त्याचा उपयोगानं हे सगळं साहित्य शोधलं जात आहे। कृष्णा, एक प्रश्न असा देखील आहे की DVR गायब झाले होते, या बातम्या देखील आल्या होत्या, परंतु CPU जो आहे तो आता सापडलाय, हा नेमका कुठचा असू शकतो? हा वैयक्तिक वाजेंचा आहे की या संपूर्ण गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये या CPUचं महत्व देखील तितकंच आहे? कारण आपण ही दृश्य बघू शकतो, हा CPU हातात लागल्यापासून आणि अख्खाच्या अख्खा CPU या ठिकाणी फेकण्यात आलेला आहे। त्यामुळे हा CPU नेमका कुठचा असू शकतो, या संदर्भात काही अंदाज? स्नेल, आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार तरी हा CPU कुठला आहे किंवा कुठल्या लोकेशनचा आहे हे समोर आलेलं नाहीये। मात्र याच्या आधी साकेत कॉम्प्लेक्स, त्याच्याबरोबर बनावट नंबर प्लेट जिथून बनवण्यात आलेल्या होत्या तिथले काही DVR आणि सचिन वाजेंचं ज्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये CIUचं युनिट म्हणजे जिथे सचिन वाजे बसत होते त्या केबिन मधलं सुद्धा साहित्य याच्यापूर्वी NIAच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं होतं। मात्र तिथलं सुद्धा काही साहित्य जे आहे ते गहाळ झाल्याचं आतापर्यंत तपासामध्ये समोर आलेलं होतं। त्यामुळे कदाचित तिथलं सुद्धा हे साहित्य असू शकतं। मात्र आतापर्यंत जे साहित्य NIAच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेलं आहे हे साहित्य कुठलं आहे हे पडताळलं जाईल आणि या साहित्याच्या माध्यमातून जो काही डेटा आतापर्यंत NIAच्या हाती लागलेला नव्हता, जे सचिन वाजेंच्या विरोधामध्ये भक्कम पुरावे असू शकतात, तेच पुरावे पुन्हा एकदा रिट्रीव्ह केले जातात का हे सुद्धा पाहिलं जाईल। मात्र सध्या तरी हे साहित्य जे आहे ते NIAच्या अधिकारी ताब्यात घेताना दिसत आहेत। सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने अजून सुद्धा ही शोध मोहीम सुरू आहे। त्यामुळे हे सगळं साहित्य ताब्यात घेतल्यानंतर टेक्निकल एक्सपर्ट किंवा जे तांत्रिक मदतगार आहेत त्यांची मदत घेतली जाईल आणि त्यांच्या मदतीने हे साहित्य पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल। सगळा डेटा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याच्या माध्यमातून सचिन वाजेंच्या विरोधामध्ये हे एक भक्कम पुरावे जे आहेत ते NIAला मिळू शकतात। मात्र अजून सुद्धा आपण पाहतोय की अजून सुद्धा ही शोध मोहीम सुरू आहे। या पात्रामध्ये सफाई कर्मचारी अजून सुद्धा साहित्य शोधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे साहित्य आतापर्यंत जे जप्त करण्यात आलंय ते कुठलं आहे याबद्दल अजून तरी कोणतीही माहिती NIA अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाहीये किंवा अजूनपर्यंत समोर आलेली नाही। बिलकुल कृष्णा, थोडं थांबवतोय, पुन्हा एकदा आपल्या बरोबर धनराज वंजारी सर देखील जोडले गेलेले आहेतच। सर, आपण बघतोय की आता मात्र या नदीपात्रातून कॉम्प्युटरचा CPU देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि हा CPU जो आहे तो CIUच्या ऑफिस मधला असल्याची शक्यता, या ठिकाणी शक्यता म्हणतोय आम्ही, शक्यता वर्तवली जाऊ शकते। CPU देखील अतिशय महत्त्वाचा, कारण कॉम्प्युटरचं सगळं बॅकअप जो असतो तो CPU मध्ये मिळतो। त्यामुळे या CPU वरून देखील या गुन्ह्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स किंवा या गुन्ह्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी समोर येऊ शकतात। हो, निश्चितपणे येऊ शकतात। CPU म्हणजे दिस इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर। त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन जरी दिली असेल आणि ती इन्फॉर्मेशन काही प्रोसेस व्हायची असेल तर ते CPU मध्ये असतं। CPU म्हणजे बेसिकली ही त्याच्यामध्ये हार्ड डिस्क जी आहे, बाकीच्या त्याचे जे पार्ट्स आहेत ते तर आहेच इम्पॉर्टंट, पण सगळ्यात इम्पॉर्टंट CPU मधली जी हार्ड डिस्क असते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि मला वाटतं असं पाण्यात बुडवल्याने किंवा काही हार्ड डिस्क सहसा नष्ट होत नाहीत अनलेस यू बर्न इट किंवा मग प्रेस करून त्याच्यातले चिप्स तुटेपर्यंत जर ते प्रेस झालं आणि तोडफोड झाली तरच तो एव्हिडन्स नष्ट होतो। मला वाटतं या ठिकाणी सायबर फोरेन्सिक तज्ञाचा अहवाल फार महत्वाचा ठरणार आहे, कारण आता NIA या मिळालेल्या वस्तू जेव्हा सायबर फोरेन्सिक तज्ञाकडे पाठवतील तपासासाठी तेव्हाच आपल्याला कळेल की याच्यामध्ये किती डाटा रिट्रीवेबल आहे, म्हणजे कुठला डाटा आपल्याला कॉलबॅक करता येण्यासारखा आहे। माझ्या एकंदर अनुभवाप्रमाणे हे जे डिजिटल एव्हिडन्स आहे हे असे नष्ट होत नाही। हा फार मूर्खासारखा प्रकार सचिन वाजेंनी जर केला असेल तर त्यांनी फार क्रूड एखादा अपरिपक्व गुन्हेगार कशा पद्धतीचं कृत्य करतो तसं हे कृत्य आहे आणि हा त्याच्या विरुद्ध फार चांगला पुरावा निष्पन्न होणार कोर्टामध्ये। इतकंच नाही तर या हार्ड डिस्क मधून जर काही असे धागे मिळाले, काही असे त्याच्यामध्ये ईमेल किंवा बाकीच्या काही गोष्टी त्याच्यामधून जर रिट्रीव्ह करता आल्या तर मला वाटतं या गुन्ह्याशी कडी असलेले किंवा ज्यांना माहिती असलेले असे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा अजून काही संबंधित
सहगुन्हेगार असतील जी. त्या सगळ्या सहगुन्हेगारांची माहिती याच्यातून मिळू शकते आणि हा एक चांगला पुरावा संपूर्ण केसमध्ये निर्माण होऊ शकतो. एनआयएचं या दृष्टीने हे तपासातलं आजचं अतिशय चांगलं यश आहे अगदी. असं मी म्हणेल. नक्कीच धन्यवाद सर, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. धन्यवाद कृष्णा, तुम्ही देखील दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. आपण बघतोय मिठी नदी काठावरून एनआयएच्या टीमचा हा संपूर्ण तपास TV9 मराठीवर आणि या ठिकाणी DVR तसंच कॉम्प्युटरचा CPU देखील आता हस्तगत करण्यात आलेला आहे. सचिन वाझे यांना देखील या ठिकाणी एनआयएनं आणलेला आहे आणि आता या संपूर्ण गुन्ह्यासंबंधीतला महत्वाचा तपास खरं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो ही दृश्य समोर आलेली आहेत. कॉम्प्युटरचा CPU तसंच DVR देखील आता हस्तगत करण्यात आलेले आहेत.